नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितले की अव्या आणि त्याच्या पूर्ण परिवाराचे जेवण झालेले असते व ते हॉटेलमधून निघत असताना सायरा गेटवर येऊन थांबते आणि अवी सायराकडे बघतो तर सायराला वेगळंच फील होतं आणि सायरा कॅबिनमध्ये जायला निघते. तर आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. भाग क्रमांक 18. संध्याकाळी वैशालीचा फोन वाजतो. तिकडून पल्लवी वैशालीला सांगते की अविला परत परदेशात जायचं आहे, तर लग्न पुढच्या हप्त्यातच करावं लागेल. त्यावर वैशाली पण तयार होते. वैशाली सियासोबत सर्वांना सांगते की लग्न पुढच्या हप्त्यात आहे. सिया हे ऐकताच खूप खुश होते. माधवीला माहीत पडताच ती तिच्या रूममध्ये जाते आणि तिच्या बॉसला कॉल करते. हॅलो बॉस, सियाचं लग्न आहे पुढच्या महिन्यात. माधवी ही बातमी बॉसला सांगत असते. अच्छा, मग तर मुंबईला यावं लागेल लग्नासाठी. बॉस असं म्हणतच माधवी त्यावर बोलते की म्हणजे तुम्ही या लग्नाला येशाल का? नाही, आधी मोठ्या बहिणीचं लग्न, मग लहान बहिणीचं लग्न. असं म्हणतच बॉस कॉल कट करतो आणि जोरजोरात हसायला लागतो. राजाध्यक्ष परिवार लग्नाच्या तयारीत गुंतलेला असतो. ही वेळ साधून सोनिया पण त्यांच्या घरी राहायला आलेली असते. लग्नाचे सर्वांचे कपडे अवी डिझाईन करणार होता, म्हणून सर्व त्याला आपापले माप देत होते. साराच्या फॅमिलीला पण अवी माप द्यायला कंपनीमध्ये बोलवतो. सायरा सोडून बाकी सर्व अवीच्या ऑफिसमध्ये त्यांचे माप आणि डिझाईन द्यायला जातात. 2 दिवस झालेले असतात, तरीही अजून सायरा अवीकडे माप द्यायला आलेले नसते. विराज सायराला कॉल करतो आणि ऑफिसमध्ये लवकर यायला लावतो. पण सायरा हॉटेलच्या कामात बिझी असते, म्हणून उद्या येते असं सांगून कॉल कट करते. इकडे माधवीचा बॉस त्याच्या माणसाला सांगून मुंबईचं तिकीट बुक करतो. आज सायरा ऑफिसमध्ये येणार असते, म्हणून अवी थोडा लवकरच ऑफिसला जायला निघतो. विराज पण त्याच्या सोबत असतो. अवीने ब्लॅक रंगाचं प्लेन शर्ट घातलेलं असतं. त्यात अवीचं व्यक्तिमत्व अजून उठून दिसत असतं. अवी ऑफिसमध्ये येतो आणि त्याच्या कॅबिनमध्ये बसून सायराची वाट बघतो. थोड्या वेळाने सायराची गाडी ऑफिसच्या बाहेर उभी राहते. अवीला आतून छान वाटत असतं की आज पहिल्यांदा सायरा त्याच्या ऑफिसमध्ये येत असते. सायराने पिवळ्या रंगाचा लॉंग टॉप घातलेला असतो. केसांचे हायपोनी घालून पुढे घेतलेले असतात. ती ऑफिसमध्ये येताच अवीच्या कॅबिनमध्ये जाते. अवी त्याच्या सेक्रेटरीला सांगून सायराचं माप तिथल्या लेडीजला घ्यायला लावतो आणि दोघं कॅन्टीनमध्ये कॉफी प्यायला बसतात. कशी चालू आहे मग लग्नाची तयारी? अवी कॉफी पितच विचारतो. नवीन हॉटेलचं काम चालू आहे, त्यामुळे इतका वेळ मिळत नाहीये मला. घरचे करताय तशी बाकी तयारी, सायरा म्हणते. अच्छा, अवी म्हणतो. तू परत कधी जातोय मग? सायराच्या तोंडून मन नसताना निघून जातं. लग्न झालं की दुसऱ्या दिवशी, आई पण तिला लगेच उत्तर देतो. थोडा वेळ दोघं शांत बसतात. सायरा, तू त्या दिवशी सांगितलं नाही तुला फॅशन डिझायनर बनायचं होतं, मग हॉटेलमध्ये कशी आली? अवी कॉफीचा कप खाली ठेवत म्हणतो. मी दिल्लीवरून आले तेव्हा माझ्या बाबांना जाऊन 2 महिने झाले होते, कारण मागच्या 6 महिन्यापासून हॉटेलमध्ये खूप लॉस होत होता. बाबा पण आजारी असायचे, त्यामुळे त्यांनी प्रकाश मामाला बोलवून घेतलं होतं. त्यांना पण बिझनेसचं काहीच कळत नव्हतं, म्हणून अजून जास्त लॉस झाला. हॉटेल बंद व्हायची वेळ आली होती. बाबांना हा धक्का सहन नाही झाला आणि ते वारले. हे सांगताना सायराच्या डोळ्यात अश्रू आले होते. तू कसं इतकं हँडल केलं मग? अवी प्रश्नार्थक चेहऱ्याने सायराला विचारतो. मी आले तेव्हा आईला पण माझा आधार मिळाला. मी
विकास आणि पारसला सोबत घेतलं. सर्व कर्जदारांना वेळ मागितला. रात्रंदिवस मेहनत केली आणि लॉसमध्ये गेलेला बिझनेस परत चांगल्या पोझिशनवर आणला. हे सगळं काही सोपं नाही होतं, पण खूप मेहनत करून आज मी इथे आली आणि ही दुसरी हॉटेल पण त्यांचं आणि आईचं स्वप्न होतं. माझ्यासाठी ही हॉटेल खूपच जास्त महत्त्वाची आहे. हे सगळं सायरा आत्मविश्वासाने सांगत होती. छान. म्हणजे माझे वडील आणि बाकीचे पण अशीच तुझी स्तुती नाही करत. तुझ्या मेहनतीमुळे आज तू इथपर्यंत आले आहे. अवी तिच्याकडे बघत बोलतो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून बराच वेळ होऊन जातो. आज पहिल्यांदाच सायरा अवीसोबत इतकं बोलत असते. कदाचित तो परत जाणार आहे यामुळे तिला बोलावंसं वाटत असतं. सायरा इकडे तिकडे नजर फिरवते, तर तिला विराज कुठेच दिसत नाही. आज विराज दिसत नाहीये, सायरा म्हणते. तो एअरपोर्टवर गेलाय. त्याचा कोणी मित्र येतोय. मुंबईमध्ये काम आहे तर त्याला घ्यायला गेलाय. येतच असेल थोड्या वेळात, अवी म्हणतो. माधवीचा बॉस तिला मेसेज टाकतो. तुझं काम झालंय. तुझे पैसे तुझ्या अकाउंटवर येऊन जातील. मी आलोय मुंबईमध्ये. आता आपला कॉन्टॅक्ट संपला. माधवीने तिच्या बॉसला कधीही पाहिलेलं नसतं, पण पैसे मिळाले म्हणून ती खुश असते. तर तिच्या बॉसचं काम झालं म्हणून तोही सायराच्या आयुष्यात यायला तयार असतो. पण सायराच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार असतो, जो तिने स्वप्नातही विचार केलेला नसतो. सायरा स्वतः एक वादळ होती, पण तिला आता कोणीतरी जबरदस्त टक्कर देणारं येणार होतं. सायराची आणि अवीची कॉफी पिऊन झालेली असते, म्हणून सायरा तिथूनच तिच्या हॉटेलला जायला निघते. अवी पण तिला सोडायला बाहेर येतो. सायरा तिच्या गाडीच्या दिशेने जात असते. तशीच तिची नजर समोरून येणाऱ्या गाडीकडे जाते. गाडी विराजची असते, म्हणून सायरा थोडी थांबते. विराज त्याच्या मित्राला घेऊन ऑफिसमध्येच आलेला असतो. विराज आणि त्याचा मित्र खाली उतरतो, तर सायरा त्याच्या मित्राकडे बघतच राहून जाते. मनात राग पण येतो. रागाने हाताच्या मुठा वाळवून ती त्याच्याकडे बघत असते. विराज आलाय हे बघून अवी पण अजून थोडा पुढे येतो. विराज आणि त्याचा मित्र पण अवीच्या दिशेने येतात. मध्येच सायरा उभी असते. विराज सायरा सोबत असतो, तर त्याचा मित्र एक नजर सायराकडे बघतो आणि पुढे निघून जातो. सायरा रागात गाडीत बसते आणि गाडी चालू करून निघून जाते. अवी हा माझा मित्र ईशान दिल्लीवरून आलाय. त्याला काम होतं तर मी लग्नासाठी पण थांबवून घेतलं. विराज अवीला ओळख करून देतो. ईशान आणि अवी दोघं एकमेकांना भेटतात. अवी विसरून जातो की सायराने त्याला ईशान नावाच्या मुलाच्या बाबतीत काही सांगितलं होतं. सायरा हॉटेलमध्ये पोहोचते आणि रागातच लॅपटॉप उघडून काम करायला लागते. पण तिचं लक्षच लागत नसतं काम करायला. तिच्या डोळ्यासमोर विराज सोबत आलेला ईशानचं चित्र दिसत असतं. तिला खूप राग आलेला असतो त्याचा आणि तो अवीच्या ऑफिसमध्ये भेटला म्हणून जास्तच राग असतो. ती कसं तरी काम आटपून आज लवकर घरी निघते. इकडे अवी, विराज आणि ईशान दुपारी जेवण करतात आणि आपापल्या कामाला लागतात. सायरा घरी जाते, तर पूर्ण फॅमिली लग्नाच्या तयारीत व्यस्त असतात. 4 ते 5 दिवसाने लग्नाचे फंक्शन सुरू होणार असतं. सर्व तयारीत व्यस्त असतात. सायरा त्यांच्या नोकरला 1 कप कॉफी सांगून तिच्या बेडरूममध्ये जाऊन फ्रेश होते. थोड्याच वेळात नोकर कॉफी घेऊन येतो. सायराला कॉफी पिऊन बरं वाटतं. विराज कसा ओळखतो ईशानला? अवी पण ओळखत असेल का? ईशान काहीतरी प्लॅन तर करून आला नसेल. कशासाठी आलाय तो? सायरा मनातच विचार करत असते. विचार करता करता तिला झोप लागते. जेव्हा ती उठते तर संध्याकाळचे 7 वाजलेले असतात. तिचं डोकं जड पडलेलं असतं, म्हणून ती रूममध्येच जेवण मागवते आणि झोपून जाते.
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सायरा तयारी करून ऑफिसमध्ये जाते. तर तिच्या यायच्या आधीच कोणीतरी तिच्या कॅबिनमध्ये वाट बघत असतं. मॅनेजर तिला तशीही माहिती देतो. तशी ती जोरजोरात पावलं उचलत कॅबिनमध्ये जाते. ती दरवाजा लोटते, तर मध्ये ईशान खुर्चीवर आरामात बसलेला असतो. त्याला पाहिल्यावर सायराच्या चेहऱ्यावर रागाचे भाव उमटू लागतात. सायरा पुढे येते आणि तिच्या चेअरवर बसते. लॅपटॉप उघडतच ती ईशानकडे न पाहता त्याला विचारते, काय काम आहे? ईशान चेहऱ्यावर एक हसू आणतो आणि त्याच्या हातात असलेली फाईल टेबलवर ठेवत डोळ्यांनी सायराला ती फाईल वाचण्याचा इशारा करतो. सायरा ती फाईल घेते आणि बघते तर तिचे डोळे उघडेच राहतात. चेहऱ्यावर घामाच्या धारा येतात. ती रागाने फाईल बंद करून जोरात टेबलवर आदळते. आयुष्यात दुसऱ्यांदा तिच्याकडून ही चूक झालेली असते. सायराच्या नवीन हॉटेलमध्ये सर्वात जास्त पैसे इन्व्हेस्ट करणारी कंपनी ही ईशानची असते, जी त्याने मागच्या 1 वर्षात पुण्याला उघडलेली असते. सायराला याबद्दल काही एक माहीत नसतं. सर्व डॉक्युमेंट विकास आणि पारस बघत असल्यामुळे सायराला याबद्दल माहीत नसतं. आणि ही कंपनी ईशानच्या बहिणीच्या नावावर असल्यामुळे तिला शंकाही आलेली नसते. पण आता जर ईशानने इन्व्हेस्टचे पैसे परत मागितले तर ते सायराला देता आले नसते, कारण सर्व पैसे तिने हॉटेलला लावून दिले होते. ईशान तिला अजून एक धक्का देतो. त्याच्या मोबाईलमध्ये सायराचे आणि ईशानचे विचित्र फोटो असतात, जे त्याने एडिट केलेले असतात. तो मोबाईल बाहेर काढून तिला ते फोटो दाखवतो. आता सायरा जास्तच टेन्शनमध्ये येते. सायरा, मी हे फोटो पब्लिक करून बाहेर सांगू शकतो की इतक्या मोठ्या हॉटेलची ओनर चारित्र्यहीन आहे, म्हणून मी माझी सर्व इन्व्हेस्टमेंट तिच्या नवीन हॉटेलमधून काढून घेतोय. त्यानंतर बाकी सर्व छोटे मोठे इन्व्हेस्टर पण त्यांची इन्व्हेस्टमेंट काढून घेतील. याचा परिणाम तुझ्या नवीन हॉटेलवरच नाही तर जुन्या हॉटेलवर पण होईल आणि वरून तुझं नावही खराब होईल. मागच्या वेळेस या धक्क्याने तुझे वडील गेले होते. आता कदाचित आई जाईल. वरून सियाचं लग्न पण आहे. ती तर किती खुश आहे. खूप काही होऊ शकतं. ईशान सायराकडे बघत आरामात हे सगळं सांगत होता. सायरा हे सगळं ऐकून डोळे बंद करते आणि डोकं शांत करते. असं काही झालं तर तिची 2 वर्षांची मेहनत वाया जाईल. सोबत परिवारावर पण संकट येईल, हे तिला चांगलंच कळत होतं. या बदल्यात काय पाहिजे? सायरा डोळे बंद करतच त्याला विचारते. अब आया ऊट पहाड के नीचे. ईशान मिश्किल हास्य करतो. एक मोठा श्वास घेतो आणि सायराला म्हणतो, सियाच्या लग्नाच्या दिवशीच आपलं दोघांचंही लग्न अरेंज कर. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, म्हणून मी हे सगळं केलं. आता तू योग्य निर्णय घे. ईशान सर्व बोलतो आणि तिथून उठून निघून जातो. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये. कथा कशी वाटत आहे हे नक्की कमेंट करून सांगा.